नो शेव श्रावण सुरू झालाय बरं का. आणि हो, नो शेव नोव्हेंबरच्या आधी फार पूर्वीपासून चालत आलेला ट्रेंड आहे हा. तुम्ही म्हणाल हा काय बडबडतोय, तर श्रावण आणि दाढी वाढवणं ही परंपरा फार जुनी आहे. पण यामागे नक्की काय दडलंय, धार्मिक कारण की वैज्ञानिक गूढ? तर दोन्हीही. श्रावण म्हणजे भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो. शिवभक्तांमध्ये सावळं रूप, जटाधारी, साधेपणा ही लक्षणं प्रमुख मानली जातात. म्हणून शंकराच्या आणखीन जवळ जाण्यासाठी अनेक शिवभक्त या महिन्यात केस दाढी कापत नाहीत. हे एक प्रकारचं व्रत मानलं जातं. श्रावण महिना हा पावसाळ्यामध्ये येतो. पावसाळ्यामुळे हवामानातील बदल, रोगांचा प्रसार आणि त्वचेच्या समस्या वाढतात. या काळात वारंवार दाढी केल्याने त्वचेला त्रास होऊ शकतो आणि दाढी ही नैसर्गिकरित्या तुमच्या त्वचेला संरक्षण देते, तसेच इन्फेक्शन आणि इतर व्याधींपासून वाचवते. श्रावणात अनेक लोक मांसाहार वर्ज्य करतात, साधा पेहराव परिधान करतात आणि मानसिक शांती साधतात. त्यामुळे वाढलेली दाढी हे वैराग्याचं आणि साधेपणाचं प्रतीक ठरतं. म्हणूनच श्रावणात दाढी वाढवणं हा नुसता ट्रेंड नाही, तर ते आहे श्रद्धा, शास्त्र आणि शिस्त याचं प्रतीक. तुम्ही श्रावणात कोणतं पथ्य पाळता का? आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजने गाइडेड राहण्यासाठी मराठी माइंडेडला सबस्क्राईब करा.